ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, उद्या 21 मे वार गुरुवार आणि अधिक मासातील गुरुपुष्यामृत योग. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू लोटांगण घालेल. घरातील पतीची, मुलाची, स्वतःची अगदी भरभरून प्रगती होईल. बघा मैत्रिणींनो, उद्या 21 मेचा हा दिवस तुमच्या आयुष्यातला एक अशी कलाटणी देणारा आहे ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. उद्या गुरुपुष्यामृत योग येत आहे. पण थांबा, हा साधासुद्धा योग नाही. या गुरुपुष्यामृत योगासोबतच यंदा एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कार सहयोग घेऊन येत आहे. तो तब्बल अनेक वर्षानंतर येतो. जर तुमच्या घरात सतत पैशाची चणचण भासत असेल, पतीच्या नोकरी व्यवसायात प्रगती होत नसेल, मुलांच्या अभ्यासात लक्ष नसेल किंवा घरात विनाकारण भांडण तंटे होत असतील, तर उद्याच सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला फक्त एक विशिष्ट झाडाचे छोटेसे पान घरात आणायचे आहे. आणि या पानावरती आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो फक्त एक पान. हे पान घरात येताच तुमच्या पतीची, मुलाची प्रगती इतक्या वेगाने होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. इतकंच नाही तर जे शत्रू आजवर तुमच्या पाठीमागे गुप्त कारस्थान करत आहेत, जे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, ते स्वतःहून तुमच्यासमोर येऊन लोटांगण घालतील. तर मैत्रिणी, हे झाड कोणते आहे, ते पान कधी आणि कसे आणायचे आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते. पुढे जाण्यापूर्वी आपल्या या परिवारात सामील होण्यासाठी नक्कीच आत्ताच एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्यावर ईश्वराची सदैव कृपा नक्कीच होईल. मैत्रिणी, आपण नेहमी ऐकतो की गुरुपुष्यामृत योग हा सोने खरेदी करण्यासाठी किंवा नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ असतो. पण ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांचा राजा मानले जाते. आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवार येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. पण बघा, यंदा हा 21 मेचा योग इतका खास का आहे माहिती आहे का? कारण या योगासोबतच या काळात एक विशिष्ट ग्रहांची युती होत आहे. या काळात केलेली छोटीशी सेवा किंवा छोटासा उपायसुद्धा 1000 पटीने फलदायी ठरतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई, असं कोणतं झाड आहे ज्याचं फक्त पान आणायचं आणि त्याच्यावर उपाय करायचं आणि यामुळे नशीब बदलू शकतं? मी तुम्हाला त्याच झाडाचे नाव सांगणार आहे. पण त्याआधी समजून घ्या की निसर्गाने आपल्याला अशी काही वनस्पती दिल्या आहेत ज्याच्यामध्ये साक्षात देवी देवतांचा अखंड वास असतो. अनेकदा आपण लाखो रुपये खर्च करतो, ज्योतिषाकडे फेऱ्या मारतो, पण आपल्या अंगणात किंवा घराभोवती असणाऱ्या चमत्कारी वनस्पतीकडे आपलं लक्ष जात नाही. आज मी तुम्हाला ज्या झाडाबद्दल सांगणार आहे त्या झाडाच्या पानाला आकर्षक शक्ती आणि नकारात्मकता नष्ट करण्याची शक्ती ठासून भरलेली आहे. चला तर मग माझ्या प्रिय भगिनींनो, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, तो क्षण आला आहे. आता अजिबात वेळ न घालवता मी तुम्हाला त्या चमत्कारी आणि दिव्य झाडाचे नाव सांगते, ज्याचे फक्त एक पान उद्या सकाळी तुमच्या घरात आणले तर तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहे. नीट ऐका. वाटल्यास कुठेतरी लिहून ठेवा. हे झाड दुसरे तिसरे कोणतेही नसून आपल्या सनातन धर्मात ज्याला आपण साक्षात देवाचे रूप मानले गेले आहे ते आहे औदुंबर, म्हणजेच उंबराचे झाड. आणि यासोबतच आणखीन एक अत्यंत दुर्मिळ वृक्ष ज्याला आपण श्वेताकर म्हणजे पांढरे रुईचे झाड म्हणतो. या झाडामागे अद्भुत रहस्य आहे. मैत्रिणींनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, बाजारात इतकी महागणे रत्ने मिळतात, लोक एवढे खर्च विधी करतात, पण या साध्या झाडाच्या पानात असं काय रहस्य दडलंय? तर ऐका. आपल्या पौराणिक कथेत किंवा पुराणात, तंत्रशास्त्रात या दोन्ही पक्षात वृक्षांना जागृत वृक्ष असे मानले आहे. औदुंबराचे वृक्ष या झाडामध्ये साक्षात भगवान दत्तात्रेयांचा आणि माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. असे म्हणतात ते औदुंबराच्या मुळापाशी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिव राहतात. उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर जेव्हा तुम्ही या झाडाचे पान घरात आणता तेव्हा तुम्ही केवळ पान आणत नाही तर साक्षात देवांना आणि लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करत असतात. पांढरी रुई. पांढऱ्या रुईच्या मुळामध्ये साक्षात प्रथमेश भगवान श्री गणेशांचा वास असतो.
या झाडाच्या पानात एवढी तीव्र आकर्षण शक्ती असते की ती घरातील गरिबी उडावून बाहेर फेकून देते आणि ऐश्वर्याला घरात खेचून आणते. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर काही कारणास्तव तुम्हाला तुमच्या घराभोवती औदुंबर किंवा पांढरे रुईचे झाड सापडले नाही तर अजिबात काळजी करू नका. निसर्गाने आपल्याला तिसरा पर्याय दिलेला आहे. तुम्ही पिंपळाच्या झाडाचे पान देखील या दिवशी वापरू शकता. पिंपळाच्या पानात साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आणि उद्या गुरु पुष्यामृत योग असल्याने विष्णू कृपेसाठी, माता लक्ष्मीच्या कृपेसाठी पिंपळाचे पान हे अत्यंत फायदेशीर ठरते. पण जर पहिले 2 पाने मिळाले तर त्याचा प्रभाव सर्वात जास्त आणि तीव्र असेल. तर बघा मैत्रिणी, इथेच मोठी गोम आहे. अनेक लोक काय करतात, व्हिडिओ पाहतात आणि धावत जाऊन झाडाचे पान तोडून आणतात. तर तुम्ही असे केलं तर तुम्हाला या उपायाचा 0% फायदा होईल. उलट झाडाचा शाप लागेल. निसर्गाकडून जेव्हा आपल्याला त्याची दिव्य शक्ती मागून घ्यायची असते तेव्हा तिची परवानगी घ्यावी लागते. या पानाला घरात आणण्याची एक अत्यंत गुप्त आणि विशिष्ट पद्धत आहे जी आपल्या पूर्वजांनी शास्त्रामध्ये लिहून ठेवली आहे. उद्या गुरुपुष्यामृत योगा दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पान आणायला जाल तेव्हा रिकामा हाताने जायचं नाही. झाडाला इजा न करता त्याला आमंत्रण देऊन हे पान कसे आणायचे याची काही कठोर नियम आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले तर ते पान तुमच्यासाठी पारस ठरेल, ज्याच्या स्पर्शाने तुमच्या पतीचे आणि मुलाचे नशीब सोन्यासारखे चमकेल. आणि शत्रू लोकांना ते नियम कोणते आहेत, घरात आणून त्या पानावर नेमका कोणता उपाय करायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. चला तर मग बघूया. उद्या गुरुपुष्यामृत योग दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 11 चिमूट हळद टाकून त्याने स्नान करायचं आहे. शक्य असेल ते पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर बघा, शत्रू लोटांगण घालेल आणि आपली प्रगती होईल. पानाचा मुख्य उपाय सकाळी सूर्योदयाच्या वेळी म्हणजेच 11 वाजण्याच्या अगोदर औदुंबराच्या किंवा पांढऱ्या रुईच्या झाडापाशी जाताना सोबत 1 तांब्या शुद्ध पाणी, थोडे अक्षता आणि 1 रुपयाचे नाणे घेऊन जा. त्यामध्ये हळद, कुंकू आणि फूल टाका. झाडाजवळ गेल्यानंतर आधी प्रार्थना करा, हे वृक्षराज, उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर मी तुमच्याकडे माझ्या घराच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागायला आलो आहे. कृपया मला तुमचे 1 पान प्रदान करावे. त्यानंतर झाडाला पाणी अर्पण करा. नाणे आणि अक्षता तिथे अर्पण करून हळदी, कुंकू आणि फूल अर्पण करा. ज्याला आपण त्या वनस्पतीला आमंत्रण देणे म्हणतो. आता अतिशय हळूवारपणे, विटंबना न करता 1 चांगले न फाटलेले स्वच्छ असे पान तोडून घ्या. ते पान घरी आणून स्वच्छ पाण्याने आणि नंतर गंगाजलाने धुवून घ्या. आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर शुद्ध दुधाने ते धुवू शकता. त्या पानावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने स्त्री किंवा ओम या पान लिहायचं आहे. हे पान तुमच्या घरातील देवघरात भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या चरणाजवळ किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवून द्या. हे पान उद्या देवाऱ्यात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात नष्ट होते. पतीच्या कामातील अडथळे दूर होतात. संकटे, विघ्न दूर होतात. शत्रूची बुद्धी पालटते. तो तुमच्याशी वाद घालणे सोडून देईल. त्यानंतरचा दुसरा उपाय पतीच्या जोरदार प्रगतीसाठी आणि धनप्राप्तीसाठी. जर तुमच्या पतीच्या व्यवसायात यश येत नसेल, शेतामध्ये प्रगती होत नसेल तर उद्या गुरुपुष्यामृत योगावर देवासमोर ठेवलेलं जे ते पान आहे त्या पानाखाली 1 चांदीचे नाणे किंवा साधे 1 रुपयाचे नाणे ठेवा. संध्याकाळी 3 सांजेला त्या पानावरील नाणे उचलून पतीच्या पैशाच्या पाकिटात किंवा कपाटाच्या तिजोरीत ठेवून द्या. त्याआधी तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंचा 1 मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे विष्णू सहस्रनाम. तुम्हाला म्हणता येत नसेल तर ठीक आहे, तुम्ही पठण नाही करू शकत नसला तर ठीक आहे, पण तुम्ही ऐकू शकता. यामुळे सुद्धा पैशाची आवक वेगाने वाढत होते. आर्थिक संकटे, आर्थिक समस्या दूर होतात. तर हा सुद्धा उपाय करून पहा. त्यानंतरचा उपाय मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि वृद्धीसाठी, बुद्धीसाठी. गुरुपुष्यामृत योग हा शिक्षणासाठी सर्वोत्तम मानला जातो. उद्या सकाळी मुलांच्या हाताने भगवान शिवशंकरांना किंवा स्वामी समर्थांना पिवळे फूल आणि थोडी साखर अर्पण करा. तसेच आपण जे झाडाचे पान आणले त्याला स्पर्श करून मुलांनी अभ्यासाला सुरुवात करावी. यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल, परीक्षेत जोरदार यश मिळेल. तसेच या गुरुपुष्यामृत योगावरती भगवान शिवशंकरांना 1 बेलाचे पान, त्या पानावरती ओम नमः असा चंदनाने लिहून ते पान अर्पण करा. यामुळे मुलांची तल्लख बुद्धी होते असे म्हटले जाते. तर ओम हा श्री गणेशाचा मंत्र आहे आणि नमः हा भगवान शिवाचा मंत्र आहे. तर शिवपुत्र श्री गणेशाच्या आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या मुलांची बुद्धी तल्लख होते असे म्हटले जाते.
मैत्रिणी बघा, हा उपाय तुम्ही सविस्तर सांगितलेला आहे, पण कोणतेही व्रत वैकल्य किंवा उपाय तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो योग्य नियम आणि शुद्ध भावनेने केला जातो. असे म्हणतात ना, भाव तिथे देव. म्हणून हा उपाय करताना तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे. जर या चुका झाल्या तर उपायाचे फळ मिळत नाही. त्यामुळे हे नियम आधी जास्त कान देऊन ऐका. 1. मनातील श्रद्धा आणि संभ्रम. शंका कुशंका सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि 100% विश्वास आहे, अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण काय करतो, चला ताईंनी सांगितलेलं आहे तर करून पाहूया, झालं तर झाला फायदा, असा संशय मनाने किंवा केवळ परीक्षा पाहण्याच्या हेतूने जर तुम्ही उपाय केला तर त्याचा कोणताही फलदायी परिणाम तुम्हाला दिसणार नाही. जेव्हा तुम्ही त्या झाडाचे पान हातात घ्याल तेव्हा मनात दृढ विश्वास ठेवा की साक्षात ईश्वर या पानाच्या रूपाने माझ्या घरात प्रवेश करत आहे आणि माझ्या पत्नीची मुलाची प्रगती होणारच आहे. तुमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा त्या उपायाने शक्तिशाली बनवते आणि तुमचा तो इच्छा नक्की पूर्ण होते. दुसरा नियम, निसर्गाचा आदर आणि अहिंसा. हा दुसरा नियम म्हणजे आपण निसर्गाकडून आशीर्वाद मागत आहोत, त्याची चोरी करत नाही. त्यामुळे सकाळी जेव्हा तुम्ही औदुंबर पान किंवा पांढरी रुई किंवा पिंपळाचे पान तोडण्यासाठी जाल तेव्हा झाडाला अजिबात इजा होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या. काही लोक घाईघाईत पूर्ण फांदी ओढतात, त्यामुळे झाडाला वेदना होतात. झाडांची विटंबना करून आपले पान घरात कधीही समृद्धी आणू शकत नाही. आपल्या संपूर्ण झाड हे ओरबडायचे नाही, विनाकारण जास्त पाने तोडायचे नाही. फक्त एकच स्वच्छ सुंदर पान पुरेसे आहे. पान तोडण्यापूर्वी झाडाची माफी मागा आणि कृतज्ञता व्यक्त करा. 3. घरातील वातावरण आणि वाणीवर ताबा. आता तिसरा आणि अत्यंत कडक हा उपाय आहे, म्हणजेच नियम आहे. उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या पवित्र दिवशी तुमच्या घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न, आनंदी आणि पवित्र राहिले पाहिजे. आपल्या शास्त्रात सांगितले आहे की ज्या घरात सतत कटकटी, भांडणे, ओरडणे किंवा नकारात्मक बोलणे चालते तिथे माता लक्ष्मी कधीही पाय ठेवत नाही. उद्याच्या संपूर्ण दिवशी घरात कोणावरही रागवू नका, चिडचिड करू नका. विशेषतः आपल्या पतीशी किंवा मुलाशी वाद घालून पूर्णपणे टाळा. कोणाची निंदा करू नका, वाईट बोलू नका. घरात जितकं शांतता आणि देवांचं नामस्मरण जप सुरू राहील तितकं या उपायाचा प्रभाव 1000 पटीने वाढेल. आता चौथा नियम, मासिक धर्माचे नियम. आता माझ्या भगिनीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैयक्तिक नियम आहे. निसर्ग आणि स्त्रियांना मातृत्वाचा मान दिला आहे. मासिक धर्म ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण या काळात शरीरातील ऊर्जा वेगळी असते. त्यामुळे या भगिनींनो, उद्या मासिक धर्म असेल त्यांनी स्वतःहून या उपायाला किंवा त्या पवित्र झाडाला किंवा देवाऱ्याला स्पर्श करू नये. म्हणून निराश होऊ नका, हा महायोग पुन्हा लवकर येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही या काळात असाल तर तुम्ही हा उपाय तुमच्या पतीकडून, मुलांकडून किंवा घरातील इतर कोणाही सदस्याकडून करून घेऊ शकता. तुम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन करा, उपाय कसा करायचा ते सांगा. दुसऱ्याच्या हाताने करून घेतलेल्या उपायाचे पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होते, म्हणजे संपूर्ण कुटुंबाला मिळतेच. तुम्ही फक्त नामस्मरण जपसुद्धा करू शकता. हे नियम कठीण नाहीत, पण ते पाळणे खूप गरजेचे आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊ. उद्या 21 मेचा हा दुर्मिळ आणि महाशक्तिशाली गुरुपुष्यामृत योग अजिबात हातातून जाऊ देऊ नका. सकाळीच उठून हा एक पानाचा उपाय नक्की करा. तसेच गुरुपुष्यामृत योग आला 24 दिव्यांची सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर आपल्याला भारतीय संस्कृतीत दिवा लावण्याला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. विशेषतः गुरुपुष्यामृत योग अत्यंत शुभ, फलदायी आणि भाग्यवर्धक योग मानला जातो. या काळात केलेली पूजा जबाबदार आणि दिव्याची सेवा अनेक पटीने फलदायी ठरते, असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. अनेक लोक या अधिक मासामध्ये अखंड दिवा लावतात, तर या अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योगासोबतच या योगा दिवसापासून 24 दिवस अखंड दिवा सेवा करून आपल्या जीवनातील आर्थिक दृष्ट्या समस्या दूर करून मानसिक शांती मिळवून घरात सुख समृद्धी अनुभव घेण्यासाठी हा एक 24 दिवांच्या 24 दिवसाचा वाती लावण्याचा उपाय नक्की बघा. 24 दिवसांची 24 दिव्यांची सेवा. आपल्या आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की 24 हा अंक अध्यात्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गायत्री मंत्र हा 24 अक्षरी आहे, त्यामुळे 24 दिवस देवा समोर दिवा सेवा केल्याने मन, शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते असे म्हटले जाते.
ही सेवा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आर्थिक अडचणी दूर होतात, म्हणून मन शांत राहते. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते. विवाह जुळून येतात. तसेच गुरुकृपा प्राप्त होते. घरात सुख समाधान वाढते. दिवा सेवा सुरू करण्यासाठी हा गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो. त्यामध्ये गाईचे तूप किंवा तिळाचे तेल, 33 कापसांच्या वाती, हळदी कुंकू आणि एक तुळशीचे पान. रोज हे तुळशीचे पान आपल्याला बदलायचे आहे आणि अगोदर ते तुळशीचे पान तुम्हाला एखाद्या झाडाखाली विसर्जित करायचे आहे. आता हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. तर देवघरामध्ये लावताना तुपाचा दिवा लावणार असाल तर त्यामध्ये फुलवात लावायचे आहे आणि तेलाचा दिवा लावणार असेल तर त्यामध्ये लांब वात लावायचे आहे आणि त्यामध्ये एक तुळशीचे पान, एक अखंड अक्षता आणि हळदी कुंकू अर्पण करून मनापासून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा गुरुमंत्र ओम भ्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर असे तुम्हाला सलग उद्या गुरुपुष्यामृत योगापासून 21 दिवस हा उपाय करायचा आहे. तर करून पहा, तर तुम्हाला नक्की लक्ष्मी माता सदैव तुमच्या घरामध्ये अखंड निवास करेल. तुमची कुठलीही इच्छा असेल तर इच्छा नक्की पूर्ण होईल. तर बघा, तुम्ही हा सुद्धा संकल्पयुक्त सेवा करून पहा. यामुळे तुमच्या कुठल्याही इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः, श्री स्वामी समर्थ टाईप करा. धन्यवाद.